मी शिवराज नगरकर, श्रीराम जन्मोत्सव या सोहळ्याचा उपाध्यक्ष या नात्याने मी बोलत आहे। श्रीराम जन्मोत्सव सोहळा चैत्र शुद्ध प्रतिपदा 19/3/2026 रोजी सुरुवात होत आहे। या दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेत औसेकर महिला भजनी मंडळाचं भजन होणार आहे। सायंकाळी 6 ते 7 या वेळेत सौ रत्नप्रभा सहस्त्रबुद्धे यांचं प्रवचन होणार आहे आणि रात्री 8 ते 10 या वेळेत नामसंकीर्तन हरिभक्त परायण श्री ज्ञानदेव महाराज चव्हाण यांचे होणार आहे। शुक्रवार दिनांक 20/3/2026 रोजी दुपारी 3 ते 5 श्री नामदेव मंदिर महिला भजनी मंडळ यांचं भजन आणि सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये हरिभक्त परायण श्री हरिप्रसाद महाराज धर्माधिकारी यांचं प्रवचन आणि रात्री नामसंकीर्तनामध्ये हरिभक्त परायण श्री सुधाकर महाराज इंगळे अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ। चैत्र शुद्ध 3 शनिवार 21/3/2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री मशरूम गणपती महिला भजनी मंडळ यांचं भजन आणि सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये श्री सद्गुरू गुरुबा महाराज औसेकर यांचं चक्री भजन होणार आहे। सायंकाळी 8 ते 10 या वेळेत हरिभक्त परायण श्री संदीप महाराज वैद्य यांचं नामसंकीर्तन होणार आहे। रविवार दिनांक 22/3/2026 रोजी दुपारी 3 ते 5 सांप्रदायिक भजनी मंडळ पुरुष यांचं होणार आहे आणि सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये गीत रामायण सादर होणार आहे। रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त परायण श्री विजय महाराज उपरे यांचं नामसंकीर्तन होणार आहे रात्री 9 वाजता। चैत्र शुद्ध पंचमी सोमवार 23/3/2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री शिवालय महिला भजनी मंडळाचं भजन होणार आहे। सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये रामरतन धन स्वरानंद प्रस्तुत भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे। रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त परायण श्री एकनाथ महाराज नामदास श्री संत नामदेव महाराजांचे 17वे वंशज पंढरपूर यांचं नामसंकीर्तन होणार आहे। मंगळवार दिनांक 24/3/2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री रामनगर महिला भजनी मंडळाचं भजन होणार आहे। सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत श्री बाळासाहेब पौल सर यांचं प्रवचन होणार आहे आणि रात्री त्याच दिवशी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत श्याम महाराज जोशी हरिभक्त परायण श्री श्याम महाराज जोशी यांचं प्रवचन आणि सामुदायिक संगीतमय सुंदरकांड पाठ रात्री 9 ते 11 या वेळेत होणार आहे। बुधवार दिनांक 25/3/2026 रोजी श्री आदिशक्ती महिला भजनी मंडळ यांचं 3 ते 5 या वेळेमध्ये भजन, सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये सामुदायिक रामरक्षा पाठ मार्गदर्शक डॉक्टर अपर्णा कल्याणी आणि त्या दिवशी रात्री श्री सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर सहअध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांचं नामसंकीर्तन होणार आहे। गुरुवार दिनांक 26/3/2026 रोजी रामनवमी या दिवशी श्री राम जन्मोत्सव सोहळा गुलालाचे कीर्तन हरिभक्त परायण श्री अमोल महाराज पल्ले कारेपूरकर सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे आणि त्या दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेत राधाराणी महिला भजनी मंडळाचं भजन होणार आहे। आणि चैत्र शुद्ध दशमी शुक्रवार 27/3/2026 रोजी गोपाळ काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण श्री दत्तात्रय महाराज क्षीरसागर यांचं गोपाळ काल्याचं कीर्तन होणार आहे सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये। त्याचबरोबर सामाजिक उपक्रमाअंतर्गत विशेष म्हणजे नेत्र चिकित्सा शिबिर सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी 9:30 ते 11 या वेळेत होणार आहे। तेही देवस्थान येथेच सोलापुरातील नामवंत नेत्रतज्ञ माननीय डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, माननीय डॉक्टर निखिल तोष्णीवाल, माननीय डॉक्टर आयुषी तोष्णीवाल यांच्याकडून नेत्र तपासणी करण्यात येईल। तरी संबंधितांनी लाभ घ्यावा यासाठी संपर्क श्री बाळकृष्ण राशिंकर यांच्याशी करावा। चक्री भजन, भक्ती संगीत, रामरतन धन परिवाराचं संगीतमय कार्यक्रम असं भरगच्च संगीतमय कार्यक्रम आहे। आध्यात्मिक आणि सामाजिक या सर्व गोष्टीचा त्यांनी लाभ घ्यावा। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता 195 बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर। संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01।